हॅलो, आज आपण पाहणार आहेत यू कट करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपण क्लायंटला रेडी करून घेतलेला आहे. त्यानंतर पाण्याने वेट करून घेत आहेत आपण केस. वेट करून घेतल्याच्या नंतर आपण क्लायंटला तितके जितके खराब झालेले आहेत केस तितके दाखवत आहे आणि ते म्हणत आहेत की तितके कट करू शकता. म्हणजे विचारून घ्यायचं किती कट करायचे ते. त्यानंतर मी मिडल पार्ट घेणार आहे. मिडल पार्ट घेतल्याच्या नंतर मिडल पार्ट हा स्ट्रेट कट करून घेणार आहे मी. पाहू शकता कुठल्या पद्धतीने मी मिडल पार्ट घेतला आहे आणि कट करत आहे. व्यवस्थित असा मिडल पार्ट स्ट्रेट कट करून घेतलेला आहे मी. त्यानंतर त्या साईडचा जो पार्ट आहे तो मी घेत आहे आणि तो मी क्रॉसमध्ये घेत आहे. क्रॉसमध्ये घेतल्याच्या नंतर मी क्रॉसमध्येच तो पार्ट पण कट करत आहे. त्यानंतर मी गाईडलाईनसाठी कट केलेला थोडासा पार्ट आणि जो कट केला नाही तो पार्ट घेत आहे आणि गाईडलाईननुसार मी तो बाकीचा पार्ट कट करत आहे. त्यानंतर मी लेफ्ट साईड घेत आहे. हा पण मी सेमच कट करून घेत आहे. मी थोडेसे कट केलेले केस गाईडलाईनसाठी आणि नाही कट केलेले केस कट करण्यासाठी असे घेत आहे मिक्स करून आणि गाईडलाईननुसार मी ते कट करत आहे क्रॉसमध्ये. पाहू शकता. त्यानंतर मी हाफ डिवाइड केलेले आहे केसांना आणि फ्रंटला घेतलेले आहेत. फ्रंटला घेतल्याच्या नंतर पाहू शकता हा एक्स्ट्रा पार्ट जो आहे मी कट करून घेतला. त्यानंतर लेफ्ट साईडचा पण सेम करणार आहे. कुठल्या पद्धतीने मी कट करत आहे पाहू शकता. स्ट्रेटमध्ये कट करत आहे ते. त्यानंतर मी बॅक साईडला घेऊन चेक करत आहे की कुठे कमी जास्त झालेले आहेत का. ज्या पण साईडला आपले कमी जास्त झालेले असतील ते चेक करून घेऊन तितका पार्ट कट करून घ्यायचा आहे आपल्याला. पूर्ण केसांना काहीच नाही करायचं आहे. जितके कमी जास्त असतील तितकेच कट करायचे. हे पाहू शकता मी क्रॉसमध्ये कट करत आहे. जे पण एक्स्ट्राचे आहेत ते. सेम दुसऱ्या साईडचं पण मी करत आहे. पाहू शकता क्रॉसमध्ये. कट झाल्याच्या नंतर मी चेक करणार आहे की कुठले केस कमी जास्त वगैरे झाले नाही आहेत. म्हणजे दोन्ही साईडने यू हा सेम यावा म्हणून. आणि ज्या साईडचे पण जास्त असतील त्या साईडचे मी एक्स्ट्रा कट करून टाकणार आहे. ज्या साईड जरा यू छान आलेला आहे ते सोडून देणार आहे. लेफ्ट साईडचा एक्स्ट्रा पार्ट झालेला आहे तर मी तो कट करून घेत आहे. एक्स्ट्रा पार्ट कट करून झाल्याच्या नंतर जे पण एक दोन छोटे मोठे आलेले असतात ते कट करून घेत आहे मी केस. त्यानंतर मी ड्रायरने ड्राय करत आहे. ड्राय झाल्याच्या नंतर मी सेट करून घेणार आहे. यू कटचा सेट कसा असतो सेटिंग तशी. ड्राय करण्याची पद्धत पाहू शकता कशी आहे. अगोदर ड्राय करून झाल्याच्या नंतर मी सेटिंग करणार आहे. डायरेक्टली मी सेट नाही करत आहे कारण वेट असे आहेत केस. त्यानंतर मी साध्या कोंबनी थोडेसे कर्व करून घेत आहे केस.
रोलर वगैरे मी काहीच यूज नाही केलेलं आहे. एकदम सिंपल आणि सोपी पद्धत सांगत आहे मी. नॉर्मल पद्धतीने हा यू कट झालेला आहे. सेटिंग पण मी तशीच करत आहे नॉर्मल पद्धतीने. क्रॉसमध्ये कोंब ठेवायचं आहे आणि ते क्रॉसमध्ये कोंब ठेवलेला तसेच सेटिंग करून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यावरतून ड्रायर फिरवायचं आहे, राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे. आणि यू कट हा आपला पूर्ण कंप्लीट झालेला आहे. पाहू शकता. आवडला असेल तर नक्की लाईक करा.